माझ्या मराठी मातीचा लाभ. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी बिझनेस आयडिया. नमस्कार मित्रांनो, चला सुरू करूया. आज आपण असा व्यवसाय पाहणार आहोत जो कोणीही आणि कुठेही करू शकतो. आपला व्यवसाय एखादी समस्या सोडवणार असेल तर तो खूप चांगल्या प्रकारे चालतो. यासाठी आपणही आज एक असा व्यवसाय पाहणार आहोत जो एक मोठी समस्या सोडवू शकेल. तुम्ही म्हणाल, मग ही नवीन समस्या काय आहे? तर समस्या नवीन नाही तर जुनीच आहे. काही मोजकेच लोक सोडले तर याकडे पाहायला सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे. ही समस्या म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिकमध्ये जास्त प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. या प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर म्हणजेच वापरावर उपाय म्हणून कागदी पिशव्यांची निर्मिती करून चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता येऊ शकतो. ही कागदी पिशवी आपण टाकाऊमधून म्हणजेच रद्दी पेपरमधून तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकतो. तर हा व्यवसाय आपण समजून घेऊ. आपल्याला अशा प्रकारच्या पिशव्या बनवायच्या आहेत ज्या पूर्णपणे कागदी असतील. ह्या पिशव्या तयार करण्यासाठी रद्दी पेपर, सुतळी किंवा चांगल्या प्रकारची दोरी, स्टेपलर ह्या वस्तू लागतील. म्हणजेच तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. जसा तुमचा व्यवसाय वाढेल तशीच तुमची गुंतवणूक वाढेल आणि नफा सुद्धा त्याच पटीने वाढेल. ही कागदी पिशवी कशी बनवायची ते तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करून पाहू शकता. पिशवी कशी बनवायची हे जर या व्हिडिओमध्ये सांगायला सुरुवात केली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कागदी पिशवीची मागणी आहे, पण प्लास्टिक पिशवीपेक्षा कागदी पिशवीची किंमत जास्त असल्यामुळे कागदी पिशवीकडे सगळे किमती फरकामुळे दुर्लक्ष करतात. आपण ही कागदी पिशवी फक्त 3 रुपयांना बनवून देणार आहोत. तुम्ही म्हणाल, 3 रुपयांना पिशवी बनवून देणे परवडेल का? नक्कीच परवडेल. कसं ते पाहू. आपण सुरुवातीला 1000 पिशव्या बनवायच्या म्हटलं तर पेपर, रद्दी, दोरी किंवा सुतळी, स्टेपलर आणि पुठ्ठा या सर्व वस्तूंसाठी 1000 रुपयांच्या पेक्षा जास्त रुपये लागणार नाहीत. म्हणजेच प्रति एक कागदी पिशवी बनवण्यासाठी तुम्हाला 1 रुपये वस्तूचा खर्च येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः ही पिशवी बनवणार असाल तर यात तुमचा दुप्पट नफा होतो. पण पुढे जाऊन तुमची ऑर्डर वाढल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीला किंवा कामगाराला प्रति पिशवी 1 रुपया मजुरी द्यावी लागेल. म्हणजेच यात 3 रुपयेमधून 1 रुपये हा पिशवी बनवून घेण्यासाठी जाईल. यात आपल्याला असं लक्षात येईल की प्रति पिशवी तयार होण्यासाठी 2 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजेच 3 रुपये वजा 2 बरोबर निव्वळ 1 रुपये नफा पिशवीमागे मिळतो. आपण एका पॅकिंगमध्ये 1000 कागदी पिशव्या भरणार आहोत. म्हणजेच 1000 गुणिले 1 रुपया बरोबर 1000 रुपये नफा होणार आहे. एक पॅकिंग विकले ज्यामध्ये 1000 पिशव्या आहेत ते पॅकिंग आपण 3000 रुपयांना विकणार आहोत. यातून 2000 रुपये वस्तू व मजुरीचे वजा केले तर निव्वळ नफा 1000 रुपये मिळतो. आता तुम्ही मार्केटिंग कसं करता यावर सर्व अवलंबून आहे. मार्केटिंगवर भर देऊन कमीत कमी रोज 10 पॅकिंग सहज विकता येतील. म्हणजेच 10,000 रुपयेपर्यंतचा नफा रोज तुम्ही कमवू शकता. या व्यवसायात तुम्ही लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून द्याल. ह्या व्यवसायात खूप मोठ्या गुंतवणुकीचा विषयच येत नाही. तुम्ही घरोघरी वस्तू पुरवून त्यांच्याकडून कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात बनवून घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला मार्केटमध्ये जम बसवण्यासाठी जरा त्रास होईल, पण काही दिवसांनी नक्कीच फरक जाणवेल. तुमच्याकडे कागदी पिशव्यांची भरपूर प्रमाणात मागणी असेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि झालंच तर बेल आयकॉनवरची घंटी वाजवायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मराठी बिझनेस आयडियामध्ये.